हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? ॲक्च्युली गोष्ट अशी झाली की पियाला जे आहे ना की सकाळी उठायची अजिबात इच्छा नव्हती. आता स्कूलचे फक्त 2च दिवस उरले, आज आणि उद्याचे दिवस जायचं आहे. पण सकाळी तिला उठायचंच नव्हतं म्हणून इथे येऊन बसली की मम्मा मला जायचंच नाही आहे. आणि आज एक्झाम पण आहे तिची, म्हणजे आता कालच्या दिवशी, आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी असे 3 दिवस एक्झाम आहे. ते पण तिचं चाललेलं आहे की लर्न तर सगळं आहे तिचं, सगळं काही झालं आहे, सगळं प्रिपरेशन वगैरे. पण तरीही मुलांचं असतं की एक्झाम आहे, मग असं आणि तसं, असं थोडा मूड ऑफ होता तिचा. म्हणून तिला जरा आहे चीअरअप करण्याचा प्रयत्न केला की नाही, तुझं सगळं लर्न आहे, तू जाऊ शकते, तुला आउट ऑफ मिळतील, असं तसं. अगदी ब्रशही तोंडात घालायला तयार नव्हती. कसं बसं तिला समजवलं मी आणि नंतर जे आहे ती रेडी झाली. तर आज मी तिच्यासाठी टिफिनमध्ये जे आहे म्हटलं जे ब्रेकफास्ट बनवेल ना तर तेच देऊन देते. आणि म्हणजे मी पोहे बनवते, सो पोहेच जे आहे मी तिला देऊन देईल फक्त. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो मी आत्ता सुरुवात केला आहे, म्हणजे जवळजवळ 6:45 वाजलेत आता. 6:45 वाजेपासून तर रात्री झोपेपर्यंत हा पूर्ण फुल डेचा व्लॉग जो आहे तो असणार आहे. मला म्हणजे कमेंट आली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की तू सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतचा आहे तो एक तरी असा व्लॉग कर, मग होऊ दे कितीही त्याला म्हणजे त्याचं ड्युरेशन वाढत असेल, कितीही 23-24 मिनिटाचा होत असेल, होऊ दे, पण पूर्ण जो आहे तो दिवसाचा व्लॉग जो आहे तो शेअर कर म्हणून. तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आणि तुम्हीही एन्जॉय करा सगळे. सो पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे आणि हा असाच नाश्ता कंटिन्यू बनवण्याचा जो आहे तो प्रयत्न जो आहे तो नक्कीच करेल, अशी मी शपथ घेत आहे इथे. कारण काय होतं माहिती आहे का की पियाचं व्हॅकेशन सुरू झालं ना की मग थोडं उशिरा उठणं सुरू होतं आणि मग त्यामुळे माझं काही स्किप होत असेल तर तो ब्रेकफास्ट स्किप होतो. म्हणून मी शपथच घेतली बाबा की नाही, ब्रेकफास्ट बनवायचाच. आणि नाहीच बनवला तर त्या दिवशी फ्रूट्स वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे. नाहीतर मग ॲटलीस्ट काही नाही तर आमची खानदेशी बाशी खिचडी तरी असलीच पाहिजे, जेणेकरून तो नाश्ता म्हणून मी खाऊ शकते. सो काही ना काही असलं पाहिजे असं मी ठरवलेलं आहे. आणि मग जे आहे तशा पद्धतीने व्हॅकेशन घालवायचं आहे. नाहीतर मग अशा गोष्टी होत असतात, जाऊ दे उशिरा उठले, काही करत नाही वगैरे वगैरे. पण मी बनवणार ह्यावेळेस आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल मी की बघा मी काय काय बनवते असं. खरं तर पियापेक्षा जास्त मीच एक्सायटेड आहे की तिचं 1 महिन्याचं व्हॅकेशन सुरू होईल आणि मला पण निवांत जे आहे ते उठता येईल. कारण रात्री बराच वेळ जे आहे व्हिडिओचं काम केल्यानंतर सकाळी अजिबात डोळे उघडत नाही. तरीही मी कसं बसं करून जे आहे 6चे 6:30ला उठायला लागली आहे. पण तरीही म्हणजे ते 6:30चे 7ला जरी उठायला मिळालं ना, मला असं वाटतं की खूप जास्त होऊन जातं. चला तो आनंदही एक्सपिरियन्स करायला मिळेलच पूर्ण महिनाभर. आणि आता पिया पण स्कूलला चाललेली आहे आणि ती गेल्यानंतर मी लगेच सगळं फ्रेश वगैरे झाली आणि जे काही छोटी मोठी कामं होती ती सगळी करून घेतली. आणि कालच्या दिवशी मी जे कर्टन चेंज करून घेतलं होतं आमच्या मास्टर बेडरूममधलं, तर ते कर्टनही वॉश करायचं बाकी होतं. तर तेच एकटं करण्यापेक्षा म्हटलं ह्या बेडरूमचंही काढून घ्यावं. आणि मी बघा जेव्हा म्हणजे घर घेतलं ना तेव्हाच ठरवलं होतं की हा जो एक बेडरूम आहे ना हा पियाचा असणार आहे. पहिले तर काही खरंच यूज व्हायचा नाही, पण जेव्हापासून पियाच्या पप्पांचं वर्क फ्रॉम होम चालू झालं आहे ना तसं हा रूम त्यांचाच झाला आहे. आणि हे कर्टन मी काही एवढं जास्त वॉश केलंच नव्हतं. म्हटलं आता एकच जे आहे रूमचं वॉश करण्यापेक्षा चला याचंही करून घेऊ, म्हणून तेही काढून घेतलं मी. आणि छान त्याला जे आहे ते पाण्यामध्ये भिजवत घातलेलं होतं. आणि बघते तर वॉश करायला गेली तर पाण्याला फ्लोच येत नव्हता नळाला. म्हटलं काय झालं असेल, तेव्हा आठवण आली की अरे आपण बऱ्याच दिवसापासून जे आहे नळाचं जे आहे ते असं वरची ही जी टोपी असते ना तर ती काही क्लीन केलीच नव्हती. म्हणजे तुम्ही जर वाघोलीच्या परिसरात राहत असाल तर तुम्ही हे एक्सपिरियन्स केलेलं असेल. म्हणजे जी डेलीची रुटीन आहे ना तशी 8-10 दिवसातून ही एक रुटीन जी असते ना प्रत्येक नळांमधली ही आमची वाढून जाते. जे काही लोक वाघोलीत राहतात हे असं क्लीन नाही केलं ना तर नळाला खूप कमी कमी करत करत अगदी फ्लो बंदच होऊन जातो. एवढं ते पॅक जे असतं ना तसं होऊन जातं. एवढे क्षार त्यामध्ये अटकलेले असतात आणि अगदी गच्च होऊन जातं. असं अशा पद्धतीने त्याला क्लीन करून घ्यावं लागतं. तेव्हा कुठे मग त्याच्यामध्ये जे आहे व्यवस्थित फ्लो येतो. ते क्लीन झाल्यानंतर मग मी नळ चालू केला आणि मग भरगच्च फ्लोने जे आहे हे सगळे कर्टन वॉश करून घेतले. मशीन लावते म्हटलं मी, पण म्हटलं जाऊ दे, हे सगळं जे आहे असं मी बघितलं होतं जेव्हा माझ्याकडे मशीन पण नव्हतं तेव्हा बघितलं होतं की त्याच्या त्या रिंग्स असतात ना ज्यामधून आपण तो रॉड टाकतो तर त्या रिंग्स खराब होऊन जातात. सो म्हटलं जाऊ द्या, आहेत तर पटापट जे आहे फक्त पाण्यातून काढायचे तर तेवढंच करून घेऊया, म्हणून मी हातानेच वॉश करून घेतलं सगळं. आणि ऊन पण आहे त्यामुळे सुकून पण जातील त्यामध्ये कितीही पाणी असलं तर. आणि मला अजून एक गोष्ट शेअर करायची, म्हणजे असं मी शेअर पण केलं असेल तुमच्यासोबत, पण माझ्याकडे बघा आता एक कर्टनची जोडी अशी एक्स्ट्रा झाली आहे जी मी घडी करून कपाटात ठेवू शकते. आणि मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी कुठल्याही रूमचं कर्टन जे आहे ते चेंज करून घेऊ शकते आणि तिथलं पूर्ण लुक जो आहे तो चेंज करून घेऊ शकते. म्हणजे हे पण एक स्वप्नच असतं आपलं की आपल्याकडे मल्टिपल जे आहे ते बेडशीट पाहिजे, मल्टिपल जे आहे ते कर्टन, कुशन कवर. माझं तरी असं स्वप्न आहे. आणि त्यापैकी एक थोडीशी जी आहे ती सुरुवात झाली की एक कर्टनचं जे जोडी आहे ती माझ्याकडे आता एक्स्ट्रा झालेली आहे.
आंबे आणले होते मॉलमधून आणि ते म्हणजे ना जास्त असे छान असे पिकलेले नव्हते म्हणून त्याच पिशवीमध्ये, कारण ती कागदाची पिशवी होती ना, तर त्याच्यामध्येच आम्ही ठेवून दिले होते जेणेकरून ते थोडेसे आहेत छान पिकून जातील. आणि एवढे छान मँगो निघलेत ना, म्हणजे स्टार बाजारमधून आणले होते आणि खरंच खूपच छान निघाले. नाहीतर आम्ही फ्रुट्स वगैरे घेत असतो स्टार बाजारमधून, म्हणजे गेलो तेव्हा घेतो, नाहीतर मग हे मँगो वगैरे हे सगळं जे असतं ते आपण लोकल जे आहेत आमच्या घराजवळ जे आहेत तिथूनच आपण भाजीपाल्याच्या इथून सगळं घेत असतो. पण तिथून आणले तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स जो आहे तो मँगोबद्दल आलेला आहे. म्हणजे असं नाही की नेक्स्ट टाईम पण चांगलेच निघतील, पण एखाद वेळा असं लक असतं की आपल्याला कमी प्राईसमध्ये चांगल्या गोष्टी मिळून जातात. तर चला मग आता मी तुमच्यासोबत जे आहे ना एक मस्त रेसिपी शेअर करते. जेव्हा मी माझं यूट्यूबचं चॅनल स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा ही रेसिपी मी शेअर केली असेल मे बी तुमच्यासोबत, मला आठवत नाही आहे. पण चला म्हटलं आता मी भरपूर दिवसानंतर जे आहे ते अशी मिरचीची भाजी बनवते, तर तीच जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्या जाडवाल्या मिरच्या असतात ना, तर त्या आपल्याला घ्यायच्या आणि त्यात म्हणजे थोडी मिरची तर तिखट असतेच, मग त्याच्यामधल्या सीड्स वगैरे आणि तो मधला भाग जो असतो ना तो काढून घ्यायचा आणि मिरच्या ज्या आहेत ना अशा बारीक बारीक लांब अशा कापून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मिरच्या कट करून घ्यायच्या. पण मी एक चुकी केली, की मी मिरच्या कट करताना हातामध्ये काहीच घातलेलं नव्हतं. म्हणजे तुमच्याकडे ग्लोव्ज असतील प्लास्टिकचे वगैरे, तर ते तुम्ही नक्कीच घाला. नाहीतर काही नाही तर प्लास्टिकची पिशवी हातात घालून घ्या. म्हणजे पूर्ण दिवसभर त्या मिरच्यांच्या म्हणजे ते 2-3 असे जे बोटं होते ना, दिवसभर माझे आग होत होते. मला भरपूर त्रास झाला त्याचा. कारण मी तेवढं प्रिकॉशन्स काही घेतले नाही. नाहीतर मला माहिती एक्सपिरियन्स आहे मला आधीही. पण व्हिडिओत दाखवायचं होतं आणि मला ते लक्षात पण राहिलं नाही, की अरे मी असं काहीतरी घेतलं पाहिजे, घातलं पाहिजे असं. चला रेसिपीकडे लक्ष देऊयात आपण. पण तुम्ही बनवणार तेव्हा लक्षात ठेवून प्लास्टिकची पिशवी तरी हातात ठेवा कट करताना. तर मी कांदा वगैरे सगळं परतून घेतलं जसं तुम्ही बघितलं तेलामध्ये आणि त्यानंतर हे अशा मिरच्या टाकल्यानंतर म्हणजे कांदा 2 मिनिटं परतून घ्यायचा, म्हणजे तो थोडा शिजला पाहिजे आणि त्यानंतर मग मिरची घालायची त्यामध्ये आणि मग थोडंसं मीठ वगैरे टाकून जे आहे त्यांना अर्धं जे आहे ना ते पूर्ण शिजवून घ्यायचं आणि अर्धं शिजल्यानंतर मग त्यामध्ये सुके मसाले घालायचे. आपल्याला इथे म्हणजे तुम्ही कुठलाही मसाला असेल वाटत असेल तुम्हाला मिरची जास्त तिखट नसेल तर तुम्ही घालू शकतात, नाहीतर मग स्किपही केला तरी चालतो. फक्त हळद, जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर घातलं तरी देखील चालतं. ते टाकायचं आणि त्यामध्ये नंतर पाणी टाकायचं आणि आता ह्या पाण्यामध्ये त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या आपल्याला छान ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहे. आणि याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी तुम्ही एक लिंबाचा रस पण जो आहे ना, म्हणजे लिंबू छान पिळून त्यामध्ये घालून घेऊ शकतात. पण आता काही लिंबू अवेलेबल नव्हता म्हणून मी लिंबू सत्व त्यामध्ये घातलेलं आहे. आणि हे घालाच, म्हणजे याच्याऐवजी तुम्ही दही जरी 2 चम्मच घातलं ना तरी पण चालतंय. पण मला असं वाटते की लिंबू असेल किंवा लिंबू सत्व असेल ना, तर त्याचा जो असा आंबट फ्लेवर येतो ना त्या मिरच्यांमध्ये, तो त्याची चव जी आहे ती वेगळी बनवत असतो. त्यामुळे ट्राय करा तसं लिंबू सत्व, म्हणजे लिंबू चांगला त्याच्यापेक्षा, पण प्रत्येक वेळा अवेलेबल नसतं म्हणून मी घरात ठेवते. मला क्लिनिंगलाही लागतं ते, म्हणून माझं असतंच मी थोडे दाणे त्याचे घातलेले आहेत. आणि आज जे आहे आंब्याचा रस बनवायचा होता, ती मिरचीची भाजी बनवायची होती आणि गिलक्याची भाजी जी आहे ती मला बनवायची होती. सो असा जो आहे तो आजचा बेत आहे. अगदी म्हणजे तुम्हाला गॅस 30 सेकंदात बंदच करायचा आहे ना, तेव्हा असं दरदरीत कुटलेलं जे शेंगदाण्याचं कूट असतं ना, ते त्यामध्ये घालायचं. जरा म्हणजे 10-20 सेकंद थोडं वाफवून घ्यायचं आणि मग नंतर त्यामध्ये कोथिंबीर वरून टाकायची आणि गॅस बंद करून द्यायचा आणि तुमची भाजी जी आहे ना, ती इथे बनवून तयार झालेली आहे. आणि ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये 4-5 दिवस तर इझिली स्टोअर करून ठेवू शकतात. पण एकदाची बनली की छान लागते, आंबट पण असते, जास्त तिखटही नसते, म्हणून एवढे दिवस काही टिकत नाही, ती लगेच संपून जाते. सो जेवण वगैरे झाल्यानंतर मी आता इथे किचन क्लीन करून घेते. आज म्हटलं जास्त नाही पण थोडी डीप क्लिनिंग जी आहे ती करून घेऊया, म्हणून किचन ओटा जो होता मी छान घासून घेतला आणि त्यानंतर सगळे भांडे वगैरे पण मला वॉश करून घ्यायचे आहेत. आणि ही आपली डेलीची कामं आहेत आणि यामध्ये सकाळी क्लीन करा, रात्री क्लीन करा, यामध्ये आपला बराच वेळ जो असतो तो चालला जातो. पण मला असं वाटतं की हे कामं केलेली कधीही चांगले. आपला वेळ जो आहे तो कुठेतरी दुसऱ्याच तिसऱ्या गोष्टीमध्ये वेस्टेज घालवण्यापेक्षा हे काम करायचं. आपलं काम भलं आणि आपण भलं. आता जवळ-जवळ 4, 4:15 झाले असतील आणि जो म्हणजे 1:30 वाजेपर्यंत माझं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं होतं. जे काही मला एक्स्ट्राचं काही घरातली छोटी-मोठी कामं होती, ती सगळी मी 1:30, पावणे 2 पर्यंत माझी आवरून झाली होती. म्हणजे तेव्हापासून तर आता 4, 4:15 झाले, तर तितक्या वेळेपर्यंत मी डेलीचं माझं असतं की दुपारी जे असतं की व्हिडिओ वगैरे एडिट करणं किंवा मग थंबनेल वगैरे बनवावे लागतात. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हटलं की जे काही माझे व्हिडिओची कामं असतील, ते मी त्या वेळेमध्ये करत असते आणि मी दुपारी
झोपत नाही, म्हणजे झोपण्यासाठी वेळ पण नसतो आणि माझं असं आहे की जर झोपलीच ना तर मला रात्री पण झोप येत नाही आणि मग तो पण टाईम खूप वेस्टेज जातो आणि मग अशा पद्धतीने झोपच होत नाही. कारण दुपारी झोपून आपण किती वेळ झोपणार, 1 तास, दीड तास. पण त्या 1 तासाचं किंवा दीड तासाचं भुगतान जे आहे ते रात्री 3-3, 4-4 तासमध्ये चाललं जातं. त्यापेक्षा झोपायचंच नाही आणि कामही होऊन जातात माझे. सो तो पूर्ण वेळ असतो ना मधला दुपारचा, तो सगळा माझा जात असतो व्हिडिओच्या एडिटिंग वगैरेमध्ये आणि मग 4, 4:15 वाजता जरा यायचं आणि थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर, कारण त्यानंतर 1 तासाची वाट बघायची असते चहासाठी फक्त. मग ती थोडीफारची कामं असतात, घराला झाडू वगैरे मारा, कपडे वगैरे वाळवत घातले तर ते काढून घ्या. झाडांचं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं असतं. जसं आता भरपूर ऊन पडतं त्यामुळे काही झाडांना दिवसातून 2 टाईम जे आहे ते पाणी द्यावं लागतं. सदाफुलीचं अशी गोष्ट असते की तिला जर आपण वेळेवर पाणी नाही दिलं तर ती खूप लवकर खराब होऊन जाते. मग त्यामुळे तिला जे आहे सुकलं थोडी पण माती की मग थोडं त्यामध्ये पाणी टाकावं लागतं आणि माझ्याकडे आता 3-4 सदाफुली ज्या आहेत त्या फक्त उरल्या आणि मला यांना अजिबात आता गमवायचं नाही आहे, त्यामुळे मी पूर्ण फोकस करून त्यांच्यावर आहे. सो बघा आता तरी म्हणजे आता ग्रो जो आहे ना थोडा ग्रोईंग एवढं जास्त पिरियड चालला नाही त्यांचा, पण फुलं वगैरे येत आहे बऱ्यापैकी, पण तरीही पहिल्यासारखे एवढे जास्त फुलं त्यांना नाही आहेत. कारण मी जेव्हापासून गावी गेली ना तेव्हा त्यांना भरगतचं पाणी होतं, पण तरीही त्यांनी सर्वाईव्ह केलं. आणि नवीन प्लांट्स खरेदीचा विचार केला तर नर्सरीत गेल्यावर एवढे जास्त प्लांट्स पण नसतात उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे जेवढे आहेत मला तेवढं जास्तीत जास्त एवढा उन्हाळा त्यांच्यासोबत काढायचं आहे. जमलं तर घेईल मी अजून 1-2 प्लांट, पण जमत पण नाही. सुट्टीच्या दिवशी वेगळ्याच गोष्टी आपल्या असतात आणि त्या कंप्लीट करायच्या असतात. ग्रॉसरी म्हणा आणि काय भाजीपाला भरा, यातच ते 2 दिवस चालले जातात. तर मी आता इथे कारण मला चहा बनवायची होती. 5 तर वाजलेत आता. 5च्या आधीच माझी चहा म्हणजे 5 वाजता असं समजून घ्या की चहाचा कप हातात असतो. पण आज अशी गोष्ट झाली आहे की मी चहा ठेवायला जाणार आणि तेवढ्यात पियाचे पप्पा म्हणले की अजून चहा ठेवू नको, माझी एक मीटिंग आहे, ती संपली की मग आपण सोबत चहा पिऊया. आणि मी बराच वेळा म्हटलं आता काय करायचं, तर मी इथे लसूण घेऊन बसली की तेवढ्या वेळात काय करू, मी लसूण निवडत बसली होती आणि तेवढ्यात ते जे आहे एक पार्सल आलं आणि ते ओपन केलं. मी लवकरच तुमच्यासोबत जे आहे ना शेअर करेल हे शॉर्ट व्हिडिओमध्ये की काय आहे वगैरे असं तसं. तर आता काही तुम्हाला दाखवत नाही मी, पण पार्सल आल्यानंतर मग मन प्रसन्न होतं. म्हणजे जे माझ्या डोक्यात चाललं होतं ना चहा कधी यांची मीटिंग संपायची, ते थोडं साईडला गेलं कारण ह्या पार्सलमुळे जे होते ते मन थोडं डायव्हर्ट झालं आणि फायनली आली ती वेळ. म्हणजे 6:15 वाजले. 6:15 वाजता मी चहा काढत होती आणि कसा इतका वेळ मी स्वतःला होल्ड केलं आहे, म्हणजे 4 वाजेपासून मी 5 वाजण्याची वाट बघते की 5 वाजतील चहा पिऊ वगैरे असं. म्हणजे मी आता दिवसेंदिवस जास्त जसं डीपली चहाला जे आहे ते खूप प्रेम करायला लागली मला असं वाटतंय. पण चला असं उशिरा काय असेल ना मला माझी चहा मिळालेली आहे आणि आय होप सो जो कोणी तुमच्यापैकी चहा लवर असेल त्याला हे रिअलाईज झालं असेल, म्हणजे त्याला समजलं असेल की काय असते यामागची फिलिंग, की चहा मिळणं वेळेवर किती मोठी गोष्ट आहे. तशी तर त्यांची मीटिंग अजूनही संपलेली नव्हती, पण मी म्हणजे आता जाऊ शकत होती मी त्यांच्या रूममध्ये. सो मी त्यांना देऊन आले चहा आणि म्हटलं आपली जी काही चहा आहे ती आपण आपल्या बाल्कनीत मस्त फुलांचं दृश्य बघत जे आहे ते एन्जॉय करूयात. मी सकाळी ना तूरचे दाणे पाण्यात भिजवत घातले होते, पण तुमच्यासोबत ते शेअर करायचंच राहिलं माझं. तर मी आता रात्रीच्या जेवणामध्ये तूरच्या दाण्यांच्या चिखल्या किंवा वरणफळ तर ते मी बनवत आहे. पण फक्त ना त्याच्याच दाण्यांचीही छान लागते. पण पियाचं असं असतं की नाही मग त्याची ग्रेव्ही अशी थिक बनत नाही मम्मा, मग तू त्या नको बनव. पण तिला नॉर्मल म्हणजे तुरीच्या डाळीच्या ज्या चिखल्या बनतात ना, चिखोल्या, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी कुठला पदार्थ म्हणते तर मग बरं होईल म्हणून मी सगळ्यांची नावं घेते. तर तशा त्या चिखल्या असतात ना तिला खूप जास्त आवडतात. म्हणजे असं पास्तासारखं तिला फील होतं आणि तिला वाटते की ती पास्ताच खाते. सो मग तिच्यासाठी मी काय करते की थोडे तूरचे दाणे आधी मी थोडे 1-2 शिट्टी घेऊन घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ टाकते आणि मग कारण दाणे शिजायला जास्त वेळ लागतो डाळपेक्षा, मग अशा पद्धतीने मी जे होते ते कुकर लावलेला होता आणि आता दोघंही छान मस्त शिजून झालेलं आहे. आणि मी काय केलं होतं मसाला बनवण्यासाठी, तर त्यामध्ये ना म्हणजे कांदा, टमॅटो, अद्रक, लसूण हे सगळं छान थोडं भाजून ना त्याचा ग्रेव्ही तयार करून घेतली होती आणि ती तेलामध्ये परतून घेतली आणि आता त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले जे आहे ते मी इथे घालते. थोडा आंबट आणि गोड फ्लेवर जर द्यायचा असेल ना तर तुम्ही म्हणजे हे पूर्ण भाजून झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घातल्यानंतर तुम्ही थोडा यामध्ये गूळ आणि चिंच पण जे आहे ती घालून घेऊ शकतात किंवा थोडं लोणचं घालून घेऊ शकतात डायरेक्ट बनवताना, खूप छान लागतं तसं. आणि बघा आता म्हणजे दाणे पण घातले आणि डाळ पण घातली म्हणून आता व्यवस्थित जे आहे थिकनेस त्याला व्यवस्थित जो असतो तो ॲडजस्ट होऊन जातो. आणि हे जे चिखोल्यांचं जे पीठ असतं ना तर हे म्हणजे चपातीसारखं पण भिजवलं
तरीही चालतं, पण मी यामध्ये थोडे जे असते ना सुके मसाले टाकते, जेणेकरून मग अजून छान त्याला जी असते ती चव येते. आणि आपलं पाटवडीसारखं त्याला कापून घ्यायचं आणि जसं हे उकळलं की त्यामध्ये लगेच घालून घ्यायचं आणि बस कमी गॅस करून जे आहे म्हणजे एक शिट्टी झाली कमी गॅसवर किंवा तुम्ही 15 ते 16-17 मिनिटापर्यंत जे आहे कमी गॅसवरला ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि असं फटक्यात जेवण जे आहे किंवा लहान मुलांसाठी जो आहे पास्ता आपण याला म्हणू शकतो, तो बनून तयार होऊन जातो. खूप छान लागते ह्या पद्धतीने बनवलं तर. मी आधी पण डिटेलमध्ये रेसिपी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तशी. जेवण वगैरे झाल्यानंतर तीच आपली नेहमीची कामं न सुटणारी, आता करा, 10 मिनिटांनी करा किंवा 1 तासांनी करा. म्हणजे जास्तीत जास्त काय करणार, रात्रीचे भांडं असतील तर उद्या करावं लागेल, पण करावं लागणार आहे ते आपल्यालाच. मग कशाला उगाच लेट करायचं, वेळेवर संपवून द्यायची कामं, म्हणजे दुसऱ्या कामांसाठी आपण जे आहे ते मोकळे होऊन जातो. आणि मी इथे क्लीन करून घेतलं. मी असं ठरवलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत जेव्हा पण नाईट रुटीन शेअर करते की एक असं कुठलं तरी काम जे असतं मी नेहमी करते. म्हणजे माझा किचन ओटा क्लीन झाला ना की मला सवय, मग मी कुठेतरी बघत बसते की काय करूयात, आज काय करायचं, आज काय करायचं, आणि जे सापडतं मग ते काम मी कंप्लीट करून घेते. म्हणजे मला असं वाटतं की उद्याचं काम, एक छोटंसं काम आज करून घेऊया, जेणेकरून ते आज कंप्लीट होऊन जाईल आणि जो थकवा आहे तो रात्री झोपल्यानंतर निघून पण जाईल. सो असं जे आहे ते माझं थोडंसं आहे. तर मी एवढा पोर्शन जो आहे तो क्लीन करून घेतला. आणि खरंच सांगते मी, अशा पद्धतीने जर आपण सुरुवात करायला घेतली ना तर एक काम म्हणजे असं रात्री जे होऊन जातं ना तर त्याचा आपल्याला थकवा पण महत्त्वाचा म्हणजे जाणवत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते करण्याचं पण बर्डन नसतं. आणि एक काम जे असं ना प्रत्येक दिवशी रात्रीच असं होऊन जातं. घर पण थोडं ऑर्गनाईज, छान नीटनेटकं जे आहे ते दिसायला लागतं. जसं आता माझं किचन व्यवस्थित नीटनेटकं जे आहे क्लीन मस्त असं दिसतंय. आजचं सगळं काम माझं झालेलं आहे आणि आता मी इथे निवांत येऊन पियाचा जो आहे स्टडी घेत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिची एक्झाम चालली आहे. जास्त काही नाही, 10च मार्काची एक्झाम आहे. येतं ते तिला सगळंच, पण तरीही तिचं चाललेलं असतं की एकदा जे आहे ती रिव्हिजन घेऊया. आणि माझं पण असं होतं की एक वेळा जे आहे आपण म्हणजे आपल्या पद्धतीने उजळणी करून घेतली तर मग नंतर आपल्यालाही असं असतं की नंतर मग काय होतं की रिझल्ट लागल्यानंतर आपण पण स्वतःला दोष द्यायला लागतो की मी पण तेव्हा घेतलं नाही. तर ते मला होऊ द्यायचं नसतं. म्हणून मी एक्झामच्या आधी म्हणा थोडं तिचं प्रिपरेशन जे असते ते घेऊनच घेत असते. म्हणजे माझ्या मनाचा जी असते ती शांतता होऊन जाते की नाही, तिला सगळं येतं आहे असं म्हणून. तर ते घेतलं आणि त्यानंतर जे आहे मी आता इथे माझ्या केसांना मस्त तेल लावायला आलेले आहे. तसं तर उद्या म्हणजे बुधवार आहे आणि उद्या अक्षय तृतीया पण आहे. असं हेअर वॉश करण्याचा वगैरे माझा काही प्लॅन नव्हता, पण खरं सांगायचं तर एवढं गरम होतं आणि असं होतं की आठवड्यातून 3-4 वेळा तरी हेअर वॉश जो आहे तो केलाच पाहिजे. आणि म्हणून म्हटलं चला करून टाकूया. असं मी वार वगैरे एवढं काही जास्त बघत नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. गरज असली तर करून टाकते. आणि मस्त इथे आता चंपी वगैरे करून घेते आणि त्यानंतर म्हटलं थोडा वेळ जो आहे तो मस्त बाल्कनीत जो आहे तो घालवूया. आणि म्हणजे दिवसाचा जो एंड असतो की आता चला जाऊन आपल्याला झोपायचं आहे, त्याच्या आधी 5 मिनटं 10 मिनटं तरी मला इथे आल्याशिवाय मनाला शांतता मिळतच नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला विचारले होतं हा जो झुला आहे तर तो स्ट्रॉंग आहे का वगैरे. तर आम्ही बघा जेव्हा घर इथे नवीन घेतलं तेव्हा लगेच हा झुला बसवून घेतला होता. आणि जी मी तुम्हाला प्रोडक्ट जे हे टॅग करते ना मी तिथूनच हा फ्लिपकार्टवरून घेतला होता आणि स्पेसिफिक तोच घेतला होता. तर मी तोच तुम्हाला प्रोडक्ट जे असते ते टॅग करत असते. तेव्हा मला 999 रुपयाला हा मिळाला होता. आणि किती म्हणजे मुंबईला वगैरे म्हणजे पिया आणि पियाचे पप्पा जरी बसले ना, म्हणजे असं समजा की 100 किलो वजन, तर हा अगदी इझिली जो आहे होल्ड करून घेतो. पण तुम्ही त्याला वर जे स्क्रू वगैरे असतात ते कसे तुम्ही फिक्स करताय त्याच्यावर डिपेंड आहे. अदरवाईज झुला खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आमच्या इथे सकाळचं ऊन पण येतं, पण तरीही तो खूप छान टिकला अजूनपर्यंत. आता 5 वर्ष तर होऊनच गेले असतील घर घ्यायला आणि 5 वर्षापासून खूप छान मस्त चालला आहे आणि अजूनही त्याला 4-5 वर्ष काही हरकतच नाही. म्हणजे खूप मस्त आहे, स्ट्रॉंग आहे. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करून देते. इथे जे आहेत माझे दिवसभराची पूर्ण कामं संपलेली आहेत. यानंतर मस्त तुमच्या कमेंटचे मी रिप्लाय करत असते. जे काही छोटं मोठं माझं एडिटिंग व्हिडिओचं काम बाकी असतं ते मी करते आणि मग झोपते. चला तर मग या मस्त व्ह्यूसोबत जो आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स. बाय.